सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नृसिंहवाडीत तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळ्याची शक्यता। कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटावर। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून झपाट्याने वाढ झाली असून ती 29 फुटावर पोहोचली आहे। यावर्षी तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महापुराचे पाणी श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात शिरले असून दत्त महाराजांच्या मुख्य गाभाऱ्यातील पादुकांच्या पायरीला स्पर्श केला आहे। या अभूतपूर्व घटनेमुळे यावर्षी तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता निर्माण झाली असून भाविकांमध्ये उत्सुकता आणि भक्तीचं वातावरण आहे। रात्रीतून पाण्याची पातळी वेगाने वाढल्याने सध्या पाणी पातळी 29 फूट आहे। पुराचे पाणी मंदिराच्या आवारात पसरलं असून मुख्य गाभाऱ्याच्या पायरीपर्यंत पोहोचलं आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा हा पवित्र सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। दरम्यान वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे।